हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे नाचणीचं थालीपीठ। तर रोज नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडतो खूप जणींना। तर रोज पोहे उपीट शिरा खाऊन पण कंटाळा आलेला असतो, तर काहीतरी युनिक आणि पौष्टिक असं मी आज दाखवणार आहे। तर माझ्याकडे नाचणीचं पीठ होतं, हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे। तर हे पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे। कुठलीही वाटी, असे मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही घरातली वाटी सेट करून त्यानेही तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता। हे 1 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा, नाचणीचं पीठ 1 वाटी घेतलं, त्याच्या अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्याला कमी मी बेसन पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी। तर हे 3 पीठ वापरून, तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर ते घेऊ शकता बेसनच्या ऐवजी, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे पीठ घेतलेलं आहे। तर बघा, त्यात आता मी बारीक केलेला कांदा घालत आहे। तुम्ही आवडीनुसार भाज्या पण घालू शकता। माझ्याकडे फक्त आता कोबी अवेलेबल होता म्हणून मी कोबी घातलेला आहे। तुम्ही यात गाजर वगैरे पण घालू शकता, शिमला मिरची घालू शकता। हे बघा, खूप सारी कोथिंबीर घालायची। हे बघा, 1 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे घ्यायचे, तेही असे वाटून घालायचे यात, म्हणजे छान चव लागते। हे बघा, मी असे लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं आहे, तेही मी या पिठात टाकून घेते। आता धणेपूड घालून घेते 1 चमचाभर, पाव चमचा हळद घालते। हे बघा, साधारण 2 चमचे मी तीळ घालून घेते। या तिळाने खूप छान टेस्ट येते, दाताखाली तीळ आल्यावर खूप छान लागतं खाताना थालीपीठ। हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो घालून घेते मी। हे बघा, हिरव्या मिरची तुमची कितपत तिखट आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेचा घालू शकता, कमी किंवा जास्त। हे बघा, 1 चमचा ओवा घालून घेते, चवीनुसार मीठ टाकते मी। चवीनुसार तुम्ही कमी जास्त कसं खाताय त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालू शकता। आणि लहान मुलांना करत असाल तर तुम्ही आता हिरवी मिरची स्किप केली तरीही चालते। आता हे आपण सर्व मळून घेऊयात व्यवस्थित, पाणी घालत मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ, एकदमच पातळ करायचं नाही। पीठ मी मस्त मळून घेते। हे बघा, मी अशा पद्धतीने मस्त गोळा मळून घेतलेला आहे थालीपीठासाठी, बघू शकताय। फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही। तर आता आपण पुढील प्रोसेस करूयात। बघा, असा एक तेलाचा कागद घेतलेला आहे मी, तेल पिशवी आहे ही। तर तुम्ही कापडावर पण करू शकता, कपड्यावर। तर मी ही तेलाची पिशवी घेतलेली आहे, याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, बघू शकते, आणि थालीपीठ थापून घ्यायचं। छोट्या आकारातच थापायचं या तेलाच्या पिशवीच्या आकाराने, किंवा तुम्ही कुठली प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता। तर हे बघा, आयर्न, कॅल्शियम, फायबरने भरपूर असं हे नाचणीचं थालीपीठ आहे। विटॅमिन्सने भरपूर, विटॅमिन, प्रोटीन, आयर्न, फायबर अशा भरपूर तत्वांनी भरलेलं हे असं थालीपीठ आहे, एकदम हेल्दी। अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत खाऊ शकता, बघू शकता। फार पातळी नाही करायचं आणि फार घट्ट पण नाही, आणि याला असे होल पाडून घ्यायचे। गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे मी, त्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून घेते हाताने असं पसरवून, आणि हे थालीपीठ आपण त्या तव्यात टाकून घेऊया। हे असं थालीपीठ काढायचं प्लास्टिकच्या ह्याच्यावरून आणि असं टाकून घ्यायचं। थालीपीठ शेकते तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ बनवून घेते।
एका बाजूने मस्त शेकलेलं आहे थालीपीठ आपलं. आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊ. बघू शकता मीडियम फ्लेमवर छान धपाटी भाजून घ्यायची. फार मोठा गॅस केला तर करपून जातात आणि आतून कच्ची राहतात थालीपीठं. तर मध्यम गॅसवर मस्त शेकून घ्यायची थालीपीठं सर्व. थोडंसं तेल लावून घेऊयात आपण. तेल लावून घ्यायचं. हे बघा, हे थालीपीठ छान खरपूस असं भाजलेलं आहे. मी आपल्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता मी अशाच पद्धतीने अजून एक थालीपीठ करून घेते. दुसरंही थालीपीठ झालेलं आहे, काढून घेते मी सर्विंग प्लेटमध्ये. बघू शकता हे बघा, माझी नाचणीची थालीपीठं एकदम तयार आहेत खाण्यासाठी. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. गरमागरम तुम्ही दही, खोबऱ्याची चटणी किंवा सॉस कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली माझी थालीपीठं, नाचणीची थालीपीठं तुम्हाला? मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर या थालीपीठ खायला हे सॉस बरोबर सुद्धा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. तर मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.